नमस्कार. आज आपण दिवाळीच्या फराळातील 1 किलो प्रमाणातील 3 प्रकार पाहूया. असा पहिला प्रकार आहे शंकरपाळीचा. तर आजची ही शंकरपाळीची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो मैदा घ्यायचा आहे. या ठिकाणी मी तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा सांगणार आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा शंकरपाळी कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणारच आहोत. सर्वप्रथम चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे. तर हा मैदा मी वाटीमध्ये भरून घेतलेला आहे. तर अशा ह्या साईजची वाटी आहे. 1 किलो घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा भरलेला आहे. फक्त वाटीमध्ये भरताना अशा प्रकारे दाबून भरायचा आहे. तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने हा मैदा मोजून घ्या. 2 वाटी सुरुवातीला चाळणीमध्ये मैदा टाकून घेतला, तो चाळून घ्यायचा आहे. म्हणजे मैद्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात तर त्या संपूर्ण निघतात. राहिलेल्या 2 वाटी मैदा सुद्धा टाकायचा आहे आणि तो मैदा सुद्धा चाळून घ्यायचा आहे. टोटल आपला 4 वाटी मैदा आपण हा चाळून घेतलेला आहे. मैदा चाळून घेतल्यामुळे शंकरपाळी छान अशी हलकी आणि खुसखुशीत होत असतात. म्हणून नक्कीच चाळून घ्या, कारण त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही किंवा काही कचरा असला तोही निघतो. आता चवीसाठी पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. गोडाच्या पदार्थामध्ये कोणत्याही थोडंसं मीठ घातलं ना पदार्थ आणखीनच चविष्ट होतो. मीठ आणि वेलची पूड टाकल्यानंतर सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झालेला आहे. त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे. घेतलेलं दूध साखरेत टाकायचं आहे. दूध किंवा पाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण दुधाची शंकरपाळी छान दिसतात दिसायला आणि चवीलाही छान लागतात. आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. एक लक्षात असू द्यायचं आहे का दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही या ठिकाणी, किंवा दूध केव्हा फाटू शकते जास्त साखरेचे यामध्ये प्रमाण असल्यामुळे. फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे. म्हणजे साखरेचा पाक सुद्धा होत नाही आणि हे मिश्रण पटकन थंडही होते. आता हे गरम झालेलं आहे. साखर अर्धवट ही विरघळलेली आहे. त्यानंतर पातेलं खाली उतरून घेतलं आणि पुन्हा 1 मिनिटं असं हे ढवळून घेते, म्हणजे पूर्णपणे साखर ही विरघळली जाईल. तुमच्याकडे जर का कळकळीत तापलेलं दूध असेल तर त्या दुधामध्येच गॅस न नंतर पेटवता अशाच प्रकारे साखर ही विरघळून जरी घेतली तरी सुद्धा चालते. आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पूर्णपणे साखर आपण ही विरघळून घेतलेली आहे. त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी असंच हे पातेलं बाजूला राहू द्यायचं आहे. आता यामध्ये अजिबात साखरेचे कणे नाही. थंड होत आहे तोपर्यंत ज्या वाटीने आपण मैदा, साखर आणि दूध घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1/3 वाटी तूप घ्यायचं आहे, म्हणजेच पाऊण वाटी. साजूक तूप घेतलेलं आहे मी या ठिकाणी. घेतलेलं पाऊण वाटी तूप मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त तूप असं कडकडीत हे गरम झालेलं आहे आणि हे कडकडीत तूप मैद्यावरती आपल्याला सोडायचं आहे. असे बुळबुळे निघायला हवे इतपत तूप आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे असा चुरचुरीत छान आवाज येत आहे. अशामुळेच आपले जे शंकरपाळी आहे ना अशी खुसखुशीत होत असतात. तूप हे गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून एखादी चमचने मिक्स करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे थोड्या वेळासाठी हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं गार झालेलं आहे. त्यानंतर हा चमच आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हातानेच व्यवस्थित असं हे तूप आणि मैदा चोळून घ्यायचं आहे. एकाच हाताने नव्हे तर 2 हाताने अशा प्रकारे तळव्याच्या मदतीने हे चोळून घ्यायचं आहे. म्हणजे संपूर्ण मैद्याला, मैद्याच्या कण्याकण्याला हे जे तूप आहे ते लागलं गेलं पाहिजे. अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण हा मैदा ह्या तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण मैद्याला हे तूप आपण लावून घेतलेलं आहे. आता ह्या मैद्याचा मी तुम्हाला असा मुटका वळून दाखवते. अगदी परफेक्ट असा मुटका हा वळला गेलेला आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अगदी सहज हा तुटत आहे. असं हे मिक्स करून झाल्यानंतर जे दूध आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे. दूध आणि साखरेचं मिश्रण जे आहे ना ते या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे. टाकताना मात्र एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच हे दूध या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मळून मळून याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे.
तर शंकरपाळी अगदी परफेक्ट होण्यासाठी तुपाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य असणे गरजेचं आहे. तूप जर का जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळतात आणि त्याच विरुद्ध जर का तुपाचं प्रमाण हे कमी झालं तर शंकरपाळी ही कडक होतात. म्हणून तुपाचं प्रमाण जे आहे ते कमीही आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जास्त सुद्धा नाही. अगदी परफेक्ट एवढं प्रमाण हे पाऊण वाटी घ्यायचं आहे. आता जे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण केलेलं होतं ते संपूर्ण या ठिकाणी लागलेलं आहे. असा हा घट्टसर गोळा झालेला आहे. तर आणखी मी दुसरं हे दूध घेतलेलं आहे. तर असं हे साधं दूध आहे, गोड वगैरे नाही. साधारण पोहे खाण्याच्या चम्मचने 4 ते 5 चम्मच इतपत दूध आहे. एक लहान वाटी दूध टाकून ही जी कणिक आहे आपल्याला मळून घ्यायची आहे. तर जास्तही घट्टसर हे राहू द्यायचं नाही आपल्याला कणिक आणि जास्त सैलसर सुद्धा मळायची नाही. तुम्ही पाहू शकतात वरतून जसं लागेल तसं थोडंसं दूध टाकून अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे. या ठिकाणी मी तुम्हाला उंडा हातात सुद्धा घेऊन दाखवते. इतपत हे घट्टसर असायला हवं. असं हे मळून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तासासाठी असंच झाकून ही कणिक राहू देऊ. अर्धा तास झालेला आहे. आता उंडा पाहू. छान असं हे मुरलेलं आहे. तुम्ही पाहू शकतात सैलसर सुद्धा नाही आणि जास्तही घट्टसर सुद्धा नाही. जास्त घट्टसर आपण हा उंडा मळून घेतला तर शंकरपाळी ही लाटली जात नाही आणि लाटताना भरपूर त्याला तडे पडतात. म्हणून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि जास्त सैलसर मळलं तर तेल ते जास्त पितात. म्हणून तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कणिक अशा प्रकारे मळायची आहे. त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहे. साधारण या ठिकाणी 3 उंडे काढलेले आहे. बाकीचा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे म्हणजे तो जास्त कडक होणार नाही. त्यानंतर हातावरती हा थोडासा मळून घ्यायचा आहे. आपल्याला जास्तही नंतर मळायचा नाही. अगदी थोडासा गोलाकारामध्ये करून घेतलेला आहे. त्यानंतर पोलपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं, त्याच्याने लाटून घ्यायचं आहे. आपण चपात्या बनवतो चपात्याच्या दुप्पट असा हा उंडा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे. या ठिकाणी आपल्याला तूप किंवा मैदा काही लावायची गरज भासत नाही. अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे. तर एक अशी छोटी चपाती आपल्याला सुरुवातीला लाटायची आहे. अशा प्रकारे हे जरी तळा पडत असलं तरी सुद्धा याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, फक्त लाटून घ्यायचं आहे. नंतर पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतेच. अशी छोटी ही चपाती लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. अशी घडी करून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी इकडची बाजू सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे. अशी ही 4 पदरी घडी झालेली आहे. अशी घडी करून घेतली ना शंकरपाळीला खारीसारखे लेयर येत असतात वेगवेगळे. आणि तुम्ही पाहू शकतात आता एक सुद्धा तळ आतमध्ये शंकरपाळ्याला दिसणार नाही शंकरपाळीच्या या लाटीला. तर मैत्रिणींनो तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना त्यावेळेस ती पटपट लाटली जात नाही जर का आपल्याकडे प्लेन लाटणं असलं तर. त्याच ठिकाणी जर का आपण ही चपाती लाटी लाटण्यासाठी जर का अशा प्रकारच्या लाईनींचा लाटण्यांचा वापर केला तर अगदी भरकन आपण ह्या चपात्या म्हणा किंवा ह्या लाट्या म्हणा शंकरपाळीच्या लाटून घेऊ शकतो. अगदी पटापट ही लाटी लाटली जाते अशा प्रकारच्या लाटण्यांचा जर का आपण वापर केला तर. आणि लाटताना जास्त पातळसर ही लाटी आपल्याला लाटायची नाही तर अशी जाड थोडी राहू द्यायची आहे. अशी चपाती ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचं तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ते कटर तुम्ही घेऊ शकता. आजूबाजूचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि एक चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे. असा आकार दिल्यामुळे काय होतं ना आपली शंकरपाळी जी आहे तशी एकसारख्या आकाराची होतात. जर का आपण अशा प्रकारे कट नाही करून घेतलं तर शंकरपाळीचे थोडेसे लहान कणे किंवा लहान मोठ्या साईजचे शंकरपाळी हे होत असतात. असे न होता अगदी एकसारख्या आकाराची शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे. म्हणून अशा प्रकारे नक्कीच कटिंग तुम्ही करून घ्या त्या चपातीची आणि त्यानंतरच मग अशा प्रकारची शंकरपाळी आपल्याला कट करायची आहे. शंखाकृती आकारामध्ये सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळीची कटिंग करून घेऊ शकतात किंवा चौकोनी सुद्धा. तर या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करत आहे कारण एकदम छान अशी दिसतात ही चौकोनी शंकरपाळी. शंकरपाळी संपूर्ण कट करून झालेली आहे. तुम्ही पाहू शकतात कुठेही चिटकत नाही.
अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे. त्यानंतर एखादी ताटामध्ये ही शंकरपाळी आपल्याला भरून ठेवायची आहे. साईजही तुम्ही पाहू शकतात. अगदी एकसारख्या आकाराची ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे. जर का आजूबाजूचा भाग नाही कट केला असता तर अशी बारीक थोडीशी लहान मोठी वाकडी तिकडे शंकरपाळी सुद्धा या शंकरपाळीमध्ये मिक्स झालेली असती. आता ही शंकरपाळी ताटामध्ये भरून बाजूला ठेवू. तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेतलेला आहे. उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे. जास्तही आपल्याला हा उंडा मळायचा नाही, तर अगदी थोडासा असा हा गोलाकारामध्ये येईपर्यंत थोडासा दाबून घेतला. त्यानंतर लाटून घ्यायचा आहे. जास्त पातळसर सुद्धा नाही, असं थोडंसं जाडस ही चपाती लाटून घेतल्यानंतर आधी जशी आपण घडी केलेली आहे ना, अशा प्रकारची अशी घडी करायची आहे प्रत्येक उंड्याची. अशी घडी करून घेतल्यानंतर पुन्हा लाटून घ्यायचं आहे. आणि लाटत असताना थोडंसं जाडच राहू द्यायचं आहे. खूप असं पातळसर किंवा खूप जास्तही प्रमाणामध्ये जाड राहू द्यायचं नाही. तर आपले शंकरपाळे अगदी पटापट व्हावे त्यासाठी हा जो उंडा आहे मी थोडा मोठा घेतलेला होता, म्हणून मोठी चपाती लाटते. लाटताना खूप असं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर थोडंसं जाड राहू द्यायचं आहे. तुम्ही जाडी पाहू शकतात या प्रकारची. जशी आपण भाकरी वगैरे बनवतो ना, त्या पद्धतीने हे थोडं जाड राहू द्यायची आहे चपाती. चपाती ही लाटून घेतलेली आहे. आधीच्या चपातीपेक्षा थोडी मोठी लाटलेली आहे मी, कारण मोठा उंडा घेतलेला होता. लाटून झाल्यानंतर आजूबाजूचा भाग जो आहे तो असा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. जर का अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करा. सुरीनेही व्यवस्थित अशी हे कापले जातात. अशी चौकोनी सीट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजची शंकरपाळी हवी आहे, थोडीशी लहान किंवा थोडीशी मीडियम त्या साईजची कट करून घ्या. पण मी ज्या साईजची तुम्हाला कट करून दाखवते ना या ठिकाणी शंकरपाळी, ही तळून अगदी जशी आपण मार्केटमधून विकत आणतो ना शंकरपाळी, तशाच आकाराची आणि तशाच साईजची ही शंकरपाळी होत असतात. आता या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा चपातीचे शंकरपाळे आपण बनवून घेतलेले आहे. आणि अशाच प्रकारे राहिलेली जी कणिक आहे त्या कणिकेचे सुद्धा शंकरपाळे आपल्याला संपूर्ण ही बनवून घ्यायची आहे. तर एकदारच सगळी शंकरपाळी न बनवता 2 चपातीची शंकरपाळी बनवून घेतलेली आहे. ती ताटामध्ये काढून घेतली. आता ही काढून घेतलेली शंकरपाळी आपल्याला तळायची आहे, म्हणून गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तेल अति सुद्धा आपल्याला गरम नको. मी एक शंकरपाळा तुम्हाला टाकून दाखवते. असे बुडबुडे निघत आहे इतपत तेल गरम असायला हवं. त्या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे. शंकरपाळी जर का आपण वरतून सोडली तर तेल हे गरम असते, हातावरती आपल्या उडू शकते, म्हणून झाऱ्यामध्ये शंकरपाळी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती कढईमध्ये सोडायची आहे, म्हणजे हातावरती सुद्धा तेल हे उडत नाही. शंकरपाळी टाकल्यानंतर काही सेकंद लगेच आपल्याला झाऱ्याने ते उलटवायची नाही. तर अशा प्रकारे एखादी स्पून वगैरे घ्यायचा आहे किंवा सुरी घ्यायची आणि त्याच्याने अलगद आपल्याला ही शंकरपाळी सुरुवातीला ढवळून घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही, तर मीडियम अशा गॅसच्या फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. जर का खूप अशा कडकडीत तेलामध्ये आपण शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी सोडताच सोबतच ती लगेचच लाल होते आणि आतमध्ये शंकरपाळी ही कच्ची असते. त्यानंतर शंकरपाळी आपण जेव्हा तळून घेतो ना, ती तळून घेतल्यानंतर ती मऊ होतात. म्हणून केव्हाही शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका. तेल असं मीडियमपेक्षा थोडं जास्त तापून घेतलेलं आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि शंकरपाळीला असा मस्त रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात अजून थोडासा हा लाईट रंग दिसत आहे. आणखी थोड्या वेळासाठी ही शंकरपाळी आपण तळून घेऊ. मोठी गॅसची फ्लेम अजिबात ही शंकरपाळी तळत असताना करायची नाही. आपल्याला कमी करायची, मीडियम करायची, अशी थोडीशी कमी अधिक गॅसची फ्लेम करत ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे. प्रत्येक शंकरपाळीला तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त लेयर सुटलेली आहे. जर का आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवली तर शंकरपाळीमध्ये खूप तेल जाते आणि ती कडकही होतात. मोठी ठेवली तर ती बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची असतात. म्हणून कमी जास्त फ्लेम करून ही शंकरपाळी आपल्याला अगदी परफेक्ट रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी जास्तही डार्क आपल्याला ही शंकरपाळी करायची नाही. तर असा डार्क बदामी रंग शंकरपाळीला आलेला आहे, अगदी परफेक्ट असा. मी तुम्हाला जवळूनही दाखवते. त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे. असं तेल हे निथळू द्यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी जास्त तेलकटही होत नाही. टिश्यू पेपर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी
प्रत्येक शंकरपाळीला लेअर आहे आणि अजिबात तेलकट ही शंकरपाळी नाही. थोडं सुद्धा तुम्हाला टिश्यू पेपरवरती तेल हे दिसणार नाही. राहिलेले शंकरपाळी सुद्धा काढून घ्यायची आहे. यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर शंकरपाळी ही चवीला कडवट लागतात. जो रंग आहे तो अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी तळण्याचा. पाहू शकतात या ठिकाणी कुठेही जास्तीचं तेल तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही. तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकतात. मस्त असे लेअर ही सुरत आहे अशा प्रकारे. आता राहिलेले बाकीचे शंकरपाळी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे. रंगही छान असा आलेला आहे या शंकरपाळीला, तशाच प्रकारे येऊ द्यायचं आहे. तर दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी केलेली आहे, कारण तेल हे गार झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मोठी ठेवून नंतर आपल्याला मीडियम करायची आहे. आणि तशाच गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी मस्त रंग येईपर्यंत पुन्हा तळून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकतात काय मस्त शंकरपाळी ही दिसत आहे. तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शंकरपाळी केली ना, ती शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी तुमची शंकरपाळी नक्कीच येईल. तर अशा प्रकारे संपूर्ण ही जी शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे. तर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला किती लेअर आलेले आहे. जशी खारीला लेअर असतात ना, तशाच प्रकारे असे वेगवेगळ्या हाताने आपण हे लेअर करून घेऊ शकतात. 3 ते 4 प्रकारचे लेअर हे शंकरपाळीला येत असतात आणि एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली तयार होत असतात. अगदी परफेक्ट प्रमाणासह ही शंकरपाळी बनवलेली आहे. जिभेवर ठेवताच विरघळणारे आणि अगदी मऊसूत चविष्ट ही शंकरपाळी आपली झालेली आहे. अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत ही शंकरपाळी होत असतात अशा प्रकारची. मग आता वाट कसली पाहत आहे, पटकन ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा. अशाच प्रकारची छान छान रेसिपी पाहण्यासाठी देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा. मग आता आपण दिवाळीच्या फराळातील प्रकार दुसरा पाहूया. दिवाळीच्या फराळातील एक म्हणजे ती चकली. अशी कुरकुरीत आणि खुसखुशीत झाली ना चकली, महिनाभर जरी ठेवली तरी सुद्धा ही चकली अजिबात मऊ पडत नाही आणि तेलकटही होत नाही. तेलामध्ये अजिबात न विरघळणारी किंवा तेलाचं मोहन न घालता फक्त 1 चमचा सिक्रेट साहित्य ही चकली बनवताना आपण यामध्ये घातलं ना, अशी महिनाभर कुरकुरीत राहते, चविष्टही होते आणि भरपूर असे काटे या चकलीला येत असतात. अगदी परफेक्ट मापासह 1 किलो भाजणीची आपण ही चकलीची रेसिपी देवदर्शन किचनमध्ये पाहूया. मग रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, या ठिकाणी आपल्याला 1 किलो प्रमाणामध्ये ही भाजणी करायची आहे चकलीची. म्हणून 3 वाटी हरभऱ्याची डाळ घेतली. 3 वाटीच्या निम्मे 1.5 वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे. 1 वाटी कांदा पोह्यांसाठी जे आपण पोहे वापरतो ते पोहे घेतलेले आहे. पाव वाटी जिरे, अर्धी वाटी धने आणि 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. तर इथे डाळीचं जे प्रमाण आहे ते झालेलं आहे टोटल 5.5 वाटी. आता घेतलेलं साहित्य मी ज्या वाटीने घेतलेलं आहे ते वाटीही तुम्हाला दाखवते. अशा ह्या साईजची ही वाटी आहे. ग्रॅमने सांगायचं झालं तर 100 ग्रॅमची ही वाटी आहे. त्याच वाटीने आपल्याला 5.5 वाटी तांदूळ घ्यायचे आहे. म्हणजे 5.5 वाटी डाळी झालेल्या आहे म्हणून 5.5 वाटी या ठिकाणी मी जाड रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही रेशनचाच तांदूळ घ्या, तर असं नाही तर तुम्ही आधी भात करून पाहायचा आणि ज्याही तांदूळाचा भात मोकळा सळसळीत होतो तो आपल्याला या ठिकाणी चकली बनवण्यासाठी तांदूळ वापरायचा आहे. तांदूळ स्वच्छ असा मी धुवून घेतलेला आहे आणि धुतल्यानंतर सावलीमध्ये वाळवून घेतलेला आहे आणि तो वाळवलेला तांदूळ आपल्याला घ्यायचा आहे. डाळी सुद्धा मी या ठिकाणी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेल्या आहे. तुम्हाला जर का ह्या डाळी धुणं शक्य नसेल तर ओलसर असा कापड घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्या कापडाने सगळ्या डाळी या पुसून घ्यायच्या आहे. आता ह्या स्वच्छ डाळी आणि तांदूळ घेतलेले आपल्याला भाजून घ्यायचे आहे. तर गॅसवरती कढई ठेवलेली आहे. भाजणी करताना केव्हाही आपल्याला जाड तळाची कढईचा वापर करायचा आहे, म्हणजे भाजत असताना ते लगेच करपत नाही. गॅसवरती अशी जाड तळाची कढई ठेवली. गॅस सुद्धा चालू केलेला आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेम ठेवल्यानंतर यामध्ये तांदूळ घातलेला आहे. तर आपण घेतलेला तांदूळ हा 1/2 किलो आहे म्हणून त्यातला अर्धा तांदूळ टाकून भाजून घ्यायचा आहे. भाजत असताना जास्तही आपल्याला या ठिकाणी तांदूळ भाजायचा नाही, तर मी तुम्हाला दाखवते.
तर साधारण 4 ते 5 मिनिटासाठी हा तांदूळ भाजला. त्यानंतर तांदूळाला असा हलका बदामी रंग हा दिसत आहे. तोंडामध्ये एखाद दाणा हा टाकून पाहिला तर लगेचच त्याचा चुरा होत आहे आणि असा खमंग चवीला लागत आहे. त्यानंतर गॅस बंद करायचा आहे आणि भाजून घेतलेला तांदूळ हा एखादी पसरट ताटामध्ये काढून ठेवायचा आहे. आता राहिलेला अर्धा तांदूळ जो आहे तो सुद्धा आपल्याला अशाच प्रकारे भाजून घ्यायचा आहे. केव्हाही हे भाजणी भाजत असताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. मीडियम फ्लेमवरती मस्त असं खमंग होईपर्यंत तांदूळ संपूर्ण हा भाजून घेतलेला आहे. या प्रकारे आता हा जो तांदूळ भाजलेला आहे पूर्णपणे पसरून ठेवायचा, असा गार होऊ द्यायचा आहे. तोपर्यंत राहिलेल्या डाळी सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे. हरभऱ्याची डाळ भाजून घेतलेली ही हरभऱ्याची डाळ 3 वाटी ती कढईमध्ये टाकायची आहे आणि डाळ सुद्धा मस्त खमंग होईपर्यंत भाजून घ्यायची आहे. भाजत असताना आपल्याला कुठेही परतवणं सोडायचं नाही, तर सतत अशा प्रकारे परतवत ही डाळ भाजून घ्यायची आहे. साधारण 4 ते 5 मिनिटापर्यंत कमी ते मीडियम गॅसवरती ही डाळ मस्त खमंग होईपर्यंत भाजून घेतलेली आहे. गॅसची फ्लेम जर का आपण मोठी ठेवली तर डाळ ही करपते, ती जळते आणि चकलीचा सुद्धा जळलेल्यासारखा वास येतो. म्हणून मीडियम गॅसवरती मस्त असा डाळीचा थोडासा रंग बदामी होईपर्यंत ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. जास्त सुद्धा आपल्याला चटके लागू द्यायचे नाही. आता रंगही बदललेला आहे आणि साधारण 4 ते 5 मिनिटापासून ही डाळ मी भाजत होती. त्यानंतर ताटामध्ये काढून ठेवते आणि अशी पसरून ठेवते. अशी पसरून ठेवल्यामुळे काय होतं ना, हे ज्या गरम डाळी आहेत ना त्या लवकर गार होतात. आता वेगवेगळ्या भांड्यामध्ये मी हे डाळी काढत घेते आहे, कारण डाळ भाजत असताना जर का एखादी दाणा आपल्याला तोंडामध्ये टाकून पाहिला आपण तर तो वातळच लागतो. गार झाल्यानंतरच डाळ परफेक्ट छान अशी भाजली गेलेली आहे हे नंतरच कळते. तशाच प्रकारे मुंगाची डाळ सुद्धा भाजून घेतलेली आहे. मुंगाची डाळ सुद्धा वेगळ्या ताटामध्ये काढते, म्हणजे जर का एखाद वेळेस जर का एखादी डाळ कमी भाजली गेली असली तर आपण पुन्हा ती भाजून घेऊ. आता ही उडदाची डाळ सुद्धा तशाच प्रकारे भाजून घेते आहे आणि भाजून घेतलेली डाळ सुद्धा वेगळ्या अशा ताटामध्ये काढून ठेवते. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कुठेही डाळीला जास्त प्रमाणामध्ये चटकेही लागलेले नाही. त्यानंतर आपल्याला पोहे सुद्धा भाजून घ्यायचे आहे. साधारण पोहे भाजायला 1 ते 1.5 मिनिट लागत असतो. 1 ते 1.5 मिनिटापर्यंत पोहे सुद्धा भाजून घेतलेले आहे. त्यानंतर पोहे सुद्धा वेगळ्या ताटामध्येच काढते. आता आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहे. धणे आणि जिरे. धणे भाजते. गॅस अगदी कमी आहे. कमी गॅसवरती साधारण अर्धा मिनिटापर्यंत हे धणे आपल्याला भाजायचे आहे. भाजत असताना सतत धणे सुद्धा आपण परतून घेऊ असे, म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित ते असे भाजले जाईल. साधारण अर्धा मिनिट झालेला आहे. आता भाजलेले धणे सुद्धा आपल्याला पसरट ताटामध्ये काढून ठेवायचे आहे. आता कढई खूप गरम आहे, त्यामध्ये जिरे टाकायचे आहे. जिरे भाजत असताना गॅसची फ्लेम मी बंद करून घेतली आणि गरम कढईमध्ये फक्त अर्धा मिनिटापर्यंत जिरे हे परतून घेते. असं जिरे छान फुलून आलेलं आहे. त्यानंतर जिरे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे. आता हे जे जिरे आहे मी धण्याच्या प्लेटमध्येच काढते. आता घेतलेलं सगळं साहित्य मी तोंडामध्ये टाकून पाहिलं, एक सुद्धा वातड लागलेलं नाही आणि मस्त असं खमंग भाजलं गेलेलं आहे. त्यानंतर पूर्णपणे गार सुद्धा झालेला आहे. आता ही भाजणी जी आहे ती आपण मिक्स करून घेऊ. पसरट ताट घेतलं आणि ताटामध्ये तांदूळ टाकला, हरभऱ्याची डाळ टाकायची आहे. सगळं आपण जे ही भाजून घेतलेलं आहे साहित्य या ठिकाणी पाहिलेलं ते सगळं या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे. हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ, मुंगाची डाळ, पोहे. पोहे पाहू शकतात या ठिकाणी मस्त असा लगेचच चुरा होत आहे पोह्यांचा. असे खमंग पोहे सुद्धा आपले या ठिकाणी भाजून झालेले आहे. पोह्यांमुळे चकली मस्त अशी खुसखुशीत होते. आता हे जे धणे जिरे आहे हे सुद्धा आपल्याला या भाजणीच्या साहित्यामध्ये टाकायचे आहे आणि संपूर्ण मिक्स करायचं आहे. मिक्स केल्यानंतर हे आपल्याला गिरणीमधून दळून आणायचं आहे. तर बारीकच दळायचं आहे, जाड वगैरे हे दळायचं नाही. तर शक्यतो तुमच्याकडे जर का घरघंटी असेल तर घरघंटीवरती दळून घ्या, नाहीतर मोठे गिरणीवरती तुम्ही दळायला नेत असाल तर यावरती हरभऱ्याची डाळ दळायला न्या. गव्हाच्या पिठावरती दळू नका. हरभऱ्याच्या डाळीवरती दळल्यामुळे चकली छान येते.
आता दळून आणलेलं आहे पीठ. या ठिकाणी मी तुम्हाला चकली करून दाखवते. चकली बनवण्यासाठी पीठ घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असं हे बारीकच दळायचं आहे. जसं आपण गव्हाचं पीठ दळून आणतो ना गिरणीतून, तशाच प्रकारे हे पीठ दळून आणलेलं आहे. तर मेजरमेंट कपाने या ठिकाणी मी 2 कप हे भाजणीचं पीठ घेते. वजनी हे पीठ सांगायचं झालं तर पाव किलो पीठ आहे. त्यानंतर कढईमध्ये ज्या कपाने आपण पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. तुम्ही घरातील कोणत्याही एखादी वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा हे पीठ घेऊ शकतात. 1 कप पाणी टाकलेलं आहे आणि हा दुसरा कप. पीठ आपण भरून घेतलेलं होतं कपामध्ये, म्हणून पाणी सुद्धा भरूनच टाकायचं आहे. जेवढं पीठ तेवढंच पाणी कढईमध्ये टाकलेलं आहे. पाण्याला उकळी येत असतानाच यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने मी या ठिकाणी सगळं साहित्य दाखवते. या साईजचा चमचा आहे. 1 चमचा पांढरे तीळ टाकलेले आहे. आता त्याच चमच्याने अर्धा चमचा आपल्याला ओवा टाकायचा आहे. ओवा आता या ठिकाणी आपल्याला हातावरती क्रश करून वगैरे काही टाकायची गरज नाही, असाच टाकते, कारण पाण्याला आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे या ओव्याला, म्हणून असाच ओवा टाकला तरी काही हरकत नाही. अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे. आपल्या चवीनुसार मिरची पावडर टाकते. त्याच चमच्याने 1 चमचा गच्च भरून मिरची पावडर टाकते. तर मीडियम चवीची ही मिरची पावडर आहे म्हणून 1 चमचा टाकलेली आहे. तुमची घेतलेली मिरची पावडर जर का तिखट असेल तर कमी टाका. सोबतच चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि अर्धा चमचा मीठ. असा सपाट केला तर 1 चमचा झालेला आहे मीठ. आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि त्याच चमच्याने एक सिक्रेट साहित्य यामध्ये आपल्याला वापरायचं आहे, ते म्हणजे तूप. तर गावरान तूप आहे, फ्रीजमध्ये ठेवलेल्या असल्यामुळे ते घट्ट झालेलं आहे. त्याच पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा तूप टाकून सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता झाकण ठेवून आणि पाण्याला मस्त खळखळून अशी उकळी काढून घ्यायची आहे. जर का तूप वापरायचं नसेल तर तुम्ही या ठिकाणी बटरचाही वापर करू शकतात किंवा तुमच्याकडे लोणी असेल तर लोणी सुद्धा वापरू शकतात. पाण्याला मस्त उकळी आलेली आहे. त्यानंतर गॅस बंद करून कढई आपल्याला खाली उतरून घ्यायची आहे आणि खाली उतरून घेतल्यानंतर त्या कढईमध्ये हे जे आपण भाजणीचं पीठ घेतलेलं होतं चकलीचं, ते पीठ टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. किती सोपी पद्धत आहे. यामध्ये आपल्याला पीठ हे एरायचं नाही, फक्त गरम पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे. कुठेही तेलाचं मोहन टाकायची गरज नाही किंवा तेल न वापरता मस्त आपण ही चकली करणार आहोत. तर मी साधारण पाव किलो पिठाची तुम्हाला चकली करून दाखवत आहे. पाव किलो पिठासाठी मी 1 चमचा तूप वापरलेला आहे. तुम्हाला जर का संपूर्ण पिठाची चकली करायची असेल तर 4 ते 5 चमच तुपाचा तुम्ही वापर करू शकतात. पीठ हे मिक्स करून झालेलं आहे पूर्ण पाण्यामध्ये. त्यानंतर झाकण ठेवायचं आहे आणि पीठ गरम आहे तेवढा वेळासाठी आपल्याला झाकण असंच राहू द्यायचं आहे. गॅसवरती नंतर ठेवायची काही गरज नाही, खालीच झाकण ठेवून राहू दिलं. पीठ आता हे पूर्णपणे गार झालेलं आहे. झाकण काढून घेतलेलं आहे आणि हे पीठ मळून घेते. तुम्ही पाहू शकतात कुठेही हाताला चटकाल बसत नाही. पूर्णपणे हे गार झालेलं आहे. मस्त असा कणिक सारखा गोळा झालेला आहे. आता हे जे पीठ आहे ना चकलीचं, आपल्याला मोठ्या पसरट परातीमध्ये घ्यायचं आहे. पीठ हे घट्टसर आहे, त्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे थोडंसं. पाण्याचा जास्तही वापर करायचा नाही. जर का घट्ट पिठाची आपण चकली बनवायला गेले, चकली बनवताना ती तुटते, म्हणून अगदी थोडंसं पाणी घ्यायचं आहे. कपामध्ये पाणी घेतलेलं आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, फक्त हात ओला करून घेतलेला आहे. साधारण पोहे खाण्याचा अर्धा चमच एवढं पाणी घेऊन मळून घ्यायचं आहे. थोडंसं हे आणखी घट्ट वाटत आहे. पुन्हा फक्त हात ओला करून घेतला आणि अशा प्रकारे हे पीठ आहे साधारण 1 ते 1.5 मिनिटापर्यंत आपल्याला मळून घ्यायचं आहे. म्हणजे पिठाला छान चिकटसरपणाही येतो आणि एकदम मस्त असं स्मूथ होते. अशा प्रकारचे पीठ झालेलं आहे. पातळसर सुद्धा करायचं नाही, नाहीतर चकली ही तेलामध्ये तळत असताना ती मऊ पडते आणि जास्त घट्टही राहिलं तर चकली बनवताना ती तुटते. म्हणून अगदी थोडंसंच पाणी लावून हे पीठ मळून घेतलेलं आहे, अगदी परफेक्ट असं. त्यानंतर चकली बनवायची आहे म्हणून चकलीचा साचा घेतला. साच्याला थोडंसं आपल्याला तेल हे लावून घ्यायचं आहे. फक्त तेल किंवा तूप सुद्धा तुम्ही या ठिकाणी लावून घेऊ शकता. अगदी थोडंसं लावून घेतल्यानंतर एक उंडा घ्यायचा आहे. साच्यामध्ये उंडा टाकायचा आहे. तर असा लांबट उंड्याला आकार देऊ. असं थोडासा मळून घेतला आणि उंड्याला लांबट असा आकार दिला म्हणजे लगेचच तो साच्यामध्ये उंडा भरता येतो. अशा प्रकारे साच्यामध्ये उंडा भरत असताना असं दाबून भरायचा आहे, म्हणजे हवा राहणार नाही. जर का हवा राहिली तर चकली बनवताना ती तुटते. दाबून भरला तर चकली बनवताना ती कुठेही तुटत नाही.
साचा बंद करते आणि आपल्याला आता एक सारख्या अशा आकारामध्ये जर का चकल्या बनवायच्या झाल्या तर या ठिकाणी मी छोट्या छोट्या अशा प्लेटी घेते. जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल, चकलींचा आकार तुम्हाला कळत नसेल तर अशा प्लेटींवरती चकली बनवा. ती तळताना सुद्धा तळायला सोपी जाते, उचलायला आणि बनवायला सुद्धा एक सारख्या आकारामध्ये या चकल्या होता. छोट्या प्लेटी घेतलेल्या आहे. प्लेटींना तेल किंवा तूप काही लावायची गरज नाही आणि तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मस्त अशा आपल्या 3 ते 4 वेढ्यांच्या ह्या एकसारख्या आकारामध्ये चकल्या होत असतात. चकली बनवताना आतमधला जो भाग आहे सुरुवातीला आपल्याला थोडासा या ठिकाणी दाबून चिटकून घ्यायचा आहे या प्रकारे, म्हणजे चकली बनवताना ती तेलामध्ये सुटत नाही. आणि त्यानंतर चकली करायची आहे. चकली पूर्ण करून झाल्यानंतर जो शेवटचा टोक असते ना, ते टोक सुद्धा आपल्याला दाबून घ्यायचं आहे, अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे. म्हणजे चकली तळल्यानंतर जशीच्या तशी ती चकली राहते, कुठेही ती चकली मोकळी होत नाही. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती वाक आलेला आहे. यामध्ये आपण साबुदाणा वगैरे काही घातलेला नाही तरी सुद्धा अतिशय मस्त अशा या चकल्या होत आहे. एकाच आकाराच्या अशा ह्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. तर 6 प्लेटीवरती घेतलेल्या होत्या मी. 6 चकल्या झालेल्या आहे. चकलीला मस्त असे काटे आलेले आहे आणि रंगही मस्त दिसत आहे. प्लेटी घ्यायच्या नसेल तर अशा प्रकारे ताट घ्यायचं आणि ताटामध्ये सुद्धा ह्या चकल्या आपल्याला करून घ्यायच्या आहे. आतमधलं टोक हे चिटकून घेतलं. अशाच प्रकारे संपूर्ण आपल्याला चकल्या ह्या करायच्या आहे. ताटामध्ये सुद्धा आपण केल्या ना, अशा मस्त गोल गरगरीत एकसारख्या आपल्या चकल्या होत आहेत. तुम्ही पाहू शकता चकली बनवत असताना कुठेही चकलीचं तुकडं पडत नाही, कुठेही तुटत नाही. जेव्हा आपण चकली पूर्ण झाल्यावरती तोडतो तेव्हाच ही चकली तुटत असते आणि मस्त अशा सडसडीत ह्या चकल्या गोल गरगरीत ह्या होत असतात. ह्या प्रकारे अतिशय सोपी पद्धत आहे आणि कुठेही चिटकत नाही. चकली बनवताना लगेचच आपण ती हाताने सुद्धा उचलून ठेवू शकतो, अशी ही चकली झालेली आहे. आता चकल्या मी काही बनवून घेतल्या. तेल सुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल कितपत गरम असायला हवं ते आपण पाहू. असा छोटासा तेलामध्ये गोळा टाकून पाहायचा, असा हलका तो वर येत आहे. तर अशाच तापलेल्या तेलामध्ये आपल्याला चकली ही तळायची आहे. जास्तही तेलाचा धूर आपल्याला निघू द्यायचा नाही किंवा गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे तेल असं तापल्यावरती. त्यानंतर ही प्लेटवरची चकली आपण बनवली ना, ती अशा प्रकारे पटपट आपल्याला झाऱ्यावरती घेता येतात. जर का तुम्ही नवीन शिकणारे असाल तर अशा प्रकारे प्लेटीवरती चकल्या करून घ्या. त्या गोल गरगरीत तर होतीलच, पण तळताना सुद्धा त्या सोप्या जातील. अशा भरभर आपण झाऱ्यावरती घेऊन या चकल्या तेलामध्ये टाकून घेऊ शकता, म्हणजे हातावरती तेल उडण्याची सुद्धा शक्यता राहत नाही. चकली ही तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच ती आपल्याला पलटवायची नाही. सुरुवातीला बुडबुडे भरपूर निघत होते, बुडबुडे थोडेसे कमी झालेले आहे. खालची बाजू अशी थोडीशी कडक झाल्यानंतरच मग चकली झाऱ्याने उलटपालट करायची आहे. या प्रकारे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये कुठेही चकली ही तुटत नाही आणि विरघळतही नाही. मस्त अशा छान आपल्या चकल्या ह्या होत असतात. सुरुवातीला जेव्हा आपण तेलामध्ये चकली सोडली, बुडबुडे जे आहे ते भरपूर निघत होते. आता तुम्ही बुडबुडे पाहू शकता चकली तळत असताना बऱ्यापैकी हे कमी झालेले आहे आणि चकली सुद्धा अशी छान कडक झालेली आहे. चकलीला रंगही मस्त दिसत आहे. त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन चकली आपल्याला ही काढून घ्यायची आहे आणि पूर्ण तेल निथळून घ्यायचं आहे, म्हणजे आपली चकली तेलगटही होत नाही. पहिल्या ह्या 4 चकल्या तळून झालेल्या आहे, मस्त रंग आलेले आहे आणि मस्त अशी काटेरी चकली ही झालेली आहे. तर अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या चकल्या सुद्धा तळून घ्यायच्या आहे. तर आता मी तुम्हाला ताटामध्ये बनवलेल्या चकल्या सुद्धा तळून दाखवते. अशा लगेचच ह्या चकल्या हातावरती घेता येतात आणि हातामध्ये अशा प्रकारे एक एक चकली घेऊन ही आपल्याला तेलामध्ये सोडत घ्यायची आहे. गॅसची फ्लेम मीडियम आहे. मीडियम गॅसवरतीच आपल्याला ही चकली तळायची आहे. तर मंडळी, तुम्ही इथपर्यंत हा चकलीचा व्हिडिओ पाहत आलातच. जर का तुम्हाला व्हिडिओ हा कुठेतरी आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि ह्या ज्या व्हिडिओची लिंक आहे तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये
शेअर करा, म्हणजे त्यांच्या सुद्धा चकल्या अशा खुसखुशीत खमंग छान अशा होतील. आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला असलेले घंटीचे बटन सुद्धा ते ऑलवरती करून प्रेस करा, म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल. आणि जोही नवीन व्हिडिओ राहील ना तो तुम्हाला सगळ्यात आधी पाहता येईल. आता अशाच प्रकारे संपूर्ण ह्या चकल्या आपल्याला करून तळून घ्यायच्या आहे. सगळ्या चकल्या ह्या तळून झालेल्या आहे. मी तुम्हाला ह्या चकल्या जवळून सुद्धा दाखवते, किती छान दिसत आहे. आणि भरपूर अशा काटेरी, अजिबात तेलकट न होता किंवा वातळही न होता आपल्या ह्या चकल्या झालेल्या आहे. एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या चकल्या होत असतात. का वयस्कर मंडळी सुद्धा ह्या चकल्या खाऊ शकतात, एवढ्या ह्या चकल्या खुसखुशीत होतात. आणि महिनाभर सुद्धा मस्त कुरकुरीत खुसखुशीत अशा ह्या चकल्या राहतात, अजिबात मऊ पडत नाही. भरपूर काटेरी, अगदी परफेक्ट मापासह ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा. आता चकलीचा मी तुम्हाला आवाजही ऐकवते. आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल चकली कितीही कुरकुरीत झालेली आहे आणि आतमधून मस्त अशी पोकळ नळीसारखी ही चकली होते. दिवाळी फराळाचा प्रकार तिसरा. दिवाळीच्या फराळाच्या ताटातील एक गोडाचा पदार्थ म्हणजे तो अनारसा. अनारशाला काय मस्त जाडी आलेली आहे आणि रंग सुद्धा मस्त छान असा दिसत आहे. तेलामध्ये अजिबात न विरघळणारे आणि पुरीसारखे टम्म फुगणारे हे अनारसे 1 किलो प्रमाणामध्ये आपण देवदर्शन किचनमध्ये केलेले आहे. महिनाभरासाठी मस्त कुरकुरीत हे अनारसे राहतात. अनारसे बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे आणि परफेक्ट आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. नमस्कार, मी सुरेखा आणि देवदर्शन किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. तर या ठिकाणी मी 1 किलो कोलम तांदूळ घेतलेला आहे. कोलम तांदूळ जो आहे तो सगळ्यांना परवडतो आणि या तांदूळाच्या अनारसे चवीला सुद्धा छान लागतात, म्हणून मी कोलम तांदूळाचा वापर करते. तुम्ही कोणताही तांदूळ वापरू शकतात, पण अनारसे बनवण्याच्या आधी जो तांदूळ आपण घेतो त्या तांदूळाचा भात करून पाहायचा आणि भात अगदी मोकळा सळसळीत छान होतो तोच तांदूळ वापरायचा आहे. इंद्रायणी तांदूळ अजिबात वापरायचा नाही, कारण इंद्रायणी तांदूळाला चिकटसरपणा हा जास्त असतो. घेतलेला तांदूळ स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचा आहे, म्हणून यामध्ये पाणी टाकते आणि अशा प्रकारे हाताने रगडून हा तांदूळ साधारण 2 ते 3 पाण्याने आपल्याला स्वच्छ हा धुवून घ्यायचा आहे. पहिल्याच दिवशी व्यवस्थित असा तांदूळ धुवून घ्यायचा आहे. तुम्ही घेतलेला कोणताही तांदूळ असो, रेशनचा असो किंवा कुठलाही असो, रेशनचा जर का तांदूळ असेल तर मस्त 4 ते 5 पाण्याने तांदूळ स्वच्छ आधी धुवून घ्यायचा आहे. आता या ठिकाणी मी 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला. आता हा जो तांदूळ आहे तो भिजत घालायचा आहे, म्हणून त्यामध्ये भरपूर पाणी टाकते तांदूळाच्या वर आणि झाकण ठेवते. तांदूळ आपल्याला 3 दिवस पूर्ण भिजून घ्यायचा आहे, म्हणजे आज मी 11 वाजेला हा तांदूळ भिजत घालत आहे. आता दुसऱ्या दिवशी 11 वाजेलाच मी तुम्हाला हे दाखवत आहे. 1 ते 2 तास इकडे तिकडे झालं तर काही हरकत नाही. दुसऱ्या दिवशी असा तांदूळ हा थोडा मऊ झालेला आहे. यातलं पाणी जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर दुसऱ्या दिवशी आपल्याला हा तांदूळ असा रगडायचा नाही, फक्त हाताने अलगद हलवून घ्यायचा आहे आणि यावरचं पाणी काढून टाकायचं आहे आणि पुन्हा नवीन पाणी टाकून झाकण ठेवून असंच राहू द्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी सुद्धा आपल्याला तीच प्रोसेस करायची आहे. पाणी काढून घ्यायचं, नवीन पाणी टाकायचं, झाकून ठेवायचं. तर यातलं पाणी काढून नवीन पाणी टाकणे हे अत्यंत आवश्यक आहे. पाणी जर का नाही काढलं तर हे जे तांदूळ आहे आपण 3 दिवसासाठी भिजत घालतो आणि 4थ्या दिवशी पाण्यातून काढतो, तोपर्यंत हे तांदूळ खूप आंबट होतील आणि अनारशांचा वास सुद्धा येऊ शकतो. म्हणून दररोज अशा प्रकारे हे पाणी काढून नवीन पाणी टाका. अजिबात आंबट हे तांदूळ होत नाही. आता 4थ्या दिवशी मी तुम्हाला 11 ते 12च्या दरम्यानमध्ये दाखवत आहे. 11 वाजेला हे काढून घेतलं. आता तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणून पसरट भांड्यामध्ये हे जे भिजलेले तांदूळ आहे ते टाकते आणि आता हा जो तांदूळ आहे आपल्याला चोळायचा नाही, तर फक्त अलगद अशा प्रकारे हाताने हलवून घेते आणि यातलं पाणी काढून घेते. पुन्हा त्यामध्ये पाणी टाकते. अशा प्रकारे 3 ते 4 पाण्याने आपल्याला हा जो तांदूळ आहे स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, म्हणजे तांदूळाचाही वास येत नाही, त्यानंतर त्यापासून केलेल्या अनारशाचा सुद्धा थोडा सुद्धा वास येत नाही आणि खायला अनारसे अगदी मस्त असे लागतात. आपण जर का आता तांदूळ हा चोळला तर तांदूळाचा तुकडा पडू शकतो, त्याचं पीठ होऊ शकते, म्हणून नंतर आपल्याला तांदूळ हा चोळून किंवा घासून
धुवायचा नाही, फक्त अलगद हात फिरूनच धुवून काढायचा आहे. आता पुन्हा 3 ते 4 पाण्याने हा तांदूळ धुवून घेतला. म्हणजे यामध्ये पाणी टाकलं आणि पाणी काढून घेतलं अलगद हाताने थोडंसं हलवून. स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ चाळणीमध्ये काढायचा आहे. मी घेतलेली चाळण ही थोडीशी जाड होलाची असल्यामुळे यावरती कापड आथरते कॉटनचा आणि त्या कापडामध्ये हे जे तांदूळ आहे संपूर्ण आपण काढून घेतलेलं आहे. आता पूर्ण पाणी हे निथळलेलं आहे आणि पाणी निथळल्यानंतरच कॉटनचा कापड घ्यायचा आहे आणि कॉटनच्या कापडावरती हे जे तांदूळ आहे पसरून घ्यायचे आहे. तर मंडळी, उन्हामध्ये वगैरे आपल्याला हा तांदूळ टाकायचा नाही, तर सावलीमध्येच पंख्याच्या हवेखाली सुद्धा तुम्ही हे तांदूळ पसरून घेऊ शकतात. पातळसर पसरून घ्या, म्हणजे लवकर यातलं पाणी जे आहे ते कोरडं होतं. आता साधारण 20 ते 25 मिनिटं झालेले आहे. असा हात फिरवला तांदूळावरती तर अजिबात ओलसर आपला हात होत नाही आणि तांदूळ असा दाबला तर आपल्याला हा ओलसर वाटत आहे. म्हणून बाहेरून कोरडा झालेला आहे आणि आतमधून मात्र हा तांदूळ जो आहे तो ओला आहे. असाच आपल्याला घ्यायचा आहे अनारसे बनवण्यासाठी. आता हा जो तांदूळ आहे तो असा गोळा करून घेते. हा जो तांदूळ आहे आपल्याला एखादी पसरट भांड्यामध्ये भरून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. आता तांदूळ हा कितपत ओला असावा मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते. तांदूळाची अशी मूठ वडली का हाताला थोडा हा चिटकायला हवा, म्हणजे बाहेरून तर पाणी नाही पण आतमधून हा तांदूळ ओला आहे. असा ओला तांदूळ गिरणीवरती दळून देत नसतात, तर हा जो तांदूळ आहे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्येच बारीक करायचा आहे. म्हणून लहान मिक्सरचं भांडं घेतलं आणि त्या लहान मिक्सरच्या भांड्यामध्ये असा थोड्या प्रमाणामध्ये तांदूळ टाकायचा आहे आणि झाकण बंद करून बारीक या तांदूळाचं पीठ दळून घ्यायचं आहे. आता हे जे पीठ आहे अशा प्रकारे दळून घेतलेलं आहे. असं हे बारीकच पीठ दळायचं आहे. आता एक चाळण घ्यायची आहे आपल्याला. तर या ठिकाणी जी आपल्याकडे मैदा चाळण्याची चाळण असते ना, तुम्ही पाहू शकता ह्या चाळणीचे होल अतिशय बारीक असे असतात. त्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे. रवा चाळण्याची यापेक्षा जाड असते. रवा चाळण्याची न घेता ही मैदा चाळण्याच्या चाळणीने हे पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे. तांदूळाचं बारीक केलेलं पीठ चाळणीमध्ये टाकते आणि पीठ चाळून घेते. तर अनारसे बनवण्यासाठी आपल्याला अत्यंत बारीक पिठाचीच आवश्यकता आहे. त्यामुळेच मस्त जाळीदार असे अनारसे होतात. आता हे जाळ सरकण्या चाळणीमध्ये शिल्लक राहतं असं चाळून घेतल्यामुळे आणि बारीक मैद्यासारखं असं पीठ हे खाली पडलेलं आहे. तुम्ही पाहू शकता किती पांढरं शुभ्र आणि अतिशय बारीक असं मैद्यासारखं हे पीठ दिसत आहे. या चाळणीमध्ये जाळसर कण्या शिल्लक राहतात. हा जो रवा आहे तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे. त्यामध्ये आणखी थोडे तांदूळ घालायचे आहे आणि मिक्सरला पुन्हा बारीक असं हे दळून घ्यायचं आहे. दळून घेतलेलं पीठ पुन्हा चाळून घ्यायचं आहे आणि अशीच प्रोसेस करत पूर्ण तांदूळ जे आहे ते आपल्याला चाळून घ्यायचे आहे. आता ही शेवटची चाळण मी तुम्हाला दाखवते. असं चाळून घेतल्यामुळे काही प्रमाणामध्ये रवा हा शिल्लक राहतो, तो आपल्याला तसाच राहू द्यायचा आहे. थालीपीठमध्ये वापरायचा आहे किंवा भाकरीचे तांदूळ जेव्हा आपण दळून आणतो त्या भाकरीच्या तांदूळामध्ये हा जो रवा आहे तो टाकून पुन्हा दळून आणू शकतात. किंवा इडली डोश्याचे जेव्हा आपण तांदूळ वाटतो त्यासोबत हा वाटून घ्यायचा आहे. पण अनारशाच्या पिठामध्ये अजिबात ह्या जाडसर कण्या टाकायच्या नाही. असंच आपण हे जाडसर कण्या राहिलेल्या बाजूला ठेवू. आता पीठ पाहू. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती मस्त असं बारीक हे पीठ झालेलं आहे. तांदूळ हा थोडा ओलसर होता त्यामुळे अशी मूठ ओढली ना मस्त अशी लाडूसारखी ही मूठ ओढली जात आहे. तुम्ही पाहू शकता या प्रकारे. आता अनारशासाठी आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर या ठिकाणी असा मस्त ऑरेंज रंगाचा मी गूळ घेतलेला आहे. अनारशाला जोही रंग येतो तो पूर्णपणे गुळावरती डिपेंड असतो. आपण ज्या रंगाचा गूळ वापरत आहात तोच रंग अनारशाला दिसतो. म्हणून मी जास्त काळपट रंगाचा गूळ न घेता अशा प्रकारचा ऑरेंज रंगाचा गूळ घेतलेला आहे, थोडासा लालसर. आता हा जो गूळ आहे, गुळाची भेली आहे साधारण 900 ग्रॅमची ही भेली आहे. आपल्याला 1 किलोसाठी साधारण 3 पाव किलो गूळ लागणार आहे. 3 पाव किलो गुळाचं प्रमाण हे चवीला छान होतं. तर अशा प्रकारे गूळ हा खिसून घेतला तर अगदी मऊ होतो. या ठिकाणी मंडळी तुम्ही पाहू शकतात जसा पेढा असतो ना, पेढ्याचं मिश्रण कसं आपण हातावरती घेतो असं पेढ्यासारखं हा गूळ झालेला आहे. जर का आपण सुरीने किंवा पावशीने खिसून घेतला तर एवढा तो मऊ झाला नसता गूळ, पण खिसणीवरती खिसून घेतल्यामुळे असा मऊ हा गूळ झालेला आहे. आणि गूळ मुळातच थोडासा हा ओलसर आहे भेलीचा गूळ असल्यामुळे.
तुम्ही घेतलेला गूळ जर का ड्राय असेल, जास्त कोरडा असेल, तर 1 दिवसासाठी घेतलेली भेली फ्रीजमध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी अशा प्रकारे खिसून घ्या, म्हणजे अशा प्रकारचा गूळ हा ओलसर होईल. आता या ठिकाणी मी 3 पाव किलो गूळ हा खिसून घेतलेला आहे. 1 किलोची भेली होती, त्यातला थोडासा गूळ राहू दिला आणि बाकीचा गूळ हा खिसून घेतलेला आहे. आता हा साधारण 700 ग्रॅम गूळ आहे वजनी प्रमाणामध्ये. तुम्ही वाटीच्या प्रमाणामध्ये करत असाल तर वाटीने पीठ मोजून घ्या आणि 2 वाटी पिठासाठी 1.5 वाटी गूळ घ्यायचा आहे. असा किसलेला गूळ हा टाकून घेतलेला आहे पिठामध्ये. त्यानंतर चवीसाठी थोडंसं जाडफळ खिसून घ्यायचं आहे. साधारण पाव चमचा इतपत जाडफळाची पूड यामध्ये टाकायची आहे 1 किलो तांदूळाचं जर का तुम्ही अनारसे करत असाल तर. आता हा जो गूळ आहे पूर्ण पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे ह्या प्रकारे. आता गूळ हा मिक्स करून घेतलेला आहे. त्यानंतर हातावरती असं आपण चोळत बसलो तर भरपूर असा वेळ लागेल अगदी मऊ हे मिश्रण होण्यासाठी. त्यासाठी आपल्याला अतिशय जास्त मेहनत न करता सोपी ट्रिक वापरायची आहे. म्हणजेच असं गूळ हे पिठामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर हे जे मिश्रण आहे गूळ आणि तांदूळाच्या पिठाचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं आहे. असं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून मिक्सरला हे फिरून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरून घेतल्यामुळे हे जे मिश्रण आहे असं छान मिक्स होते आणि तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी असं हे मऊ झालेलं आहे. म्हणजेच तांदूळाच्या पिठामध्ये हा गूळ आहे ना मस्त असा मिक्स होऊन मिश्रण हे छान मऊ होतं. जर का हाताने चोळत बसले असते तर बराच असा आपला हा वेळ लागला असता आणि हातही शेवटी दुखायला लागले असते. अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं हे मिश्रण टाकून फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे व्यवस्थित असा गूळ ह्या पिठामध्ये मिक्स होतो आणि आपलं काम जे आहे ते सुद्धा अगदी पटकन होतं. अशाच प्रकारे संपूर्ण हे जे पीठ आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून फिरून घेते. मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण पीठ हे फिरून घेतलेलं आहे. त्यानंतर अशा प्रकारे हाताने हे पीठ आहे आपल्याला रगडून घ्यायचं आहे. ज्या प्रकारे आपण लाडूचं मिश्रण रगडून घेतो ना तशाच प्रकारे थोड्या वेळासाठी हे असं मळून घ्यायचं आहे. असं मळून घेतल्यामुळे हे पीठ जे आहे ते छान मऊ होते. असं साधारण 4 ते 5 मिनिटासाठी आपण हे पीठ मळून घेतलं तर असा कणिकसारखा उंडा होतो. या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, या ठिकाणी आपण पाणी किंवा दूध काही वापरलेलं नाही. फक्त गुळच असा थोडासा वलसर घेतला आणि तांदूळ सुद्धा वलसर हे थोडेसे राहू दिले आणि त्यानंतर अशी प्रोसेस केल्यामुळे असा मस्त कणिकसारखा हा उंडा झालेला आहे. आता ह्या मोठ्या उंड्याचे असे थोडेसे लहान आकारामध्ये 3 उंडे केलेले आहे किंवा तुम्ही जास्तही करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. असा हातामध्ये धरता येईल अशा प्रकारचा हा गोळा केलेला आहे. म्हणजे मस्त असा स्मूथ झालेला आहे. त्याला थोडासा चिपटा आकार देते. 3 एका साईजचे उंडे आहे. त्यानंतर डबा घेतलेला आहे. डब्याच्या साईजनुसार आपल्याला उंडे घ्यायचे आहे आणि हे जे मिश्रण आहे अनारशाचं ते डब्यामध्ये ठेवायचं आहे आणि डबा झाकून ठेवायचा आहे झाकण लावून. आता भेटू आपण दुसऱ्या दिवशी. आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे अनारसे बनवून दाखवत आहे. तुम्ही यापेक्षा 8 दिवस 15 दिवस किंवा 3 ते 4 दिवसांनी सुद्धा हे पिठाचे अनारसे करू शकतात. पण मी तुम्हाला दुसऱ्या दिवशीच हे अनारसे बनवून दाखवत आहे. दुसऱ्या दिवशी जरी बनवले तरी सुद्धा मस्त अनारशाला छान जाडी पडते. तुम्हाला जर का 15 दिवस किंवा 1 महिन्यापर्यंत हे पीठ टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये हा डबा तुम्ही ठेवू शकतात आणि जेव्हाही अनारसे बनवायचे झाले त्यावेळेस 1 ते 1.5 तासाआधी फ्रीजच्या बाहेर हा डबा काढून ठेवा आणि मगच अनारसे बनवा. म्हणजे जेव्हाही तुम्हाला अनारसे खायचे आहेत त्यावेळेस मस्त ताजे ताजे फ्रेश कुरकुरीत अनारसे तुम्ही बनवून खाऊ शकतात. आता या पिठाचे अनारसे आपल्याला करायचे आहे तर पीठ काढून घ्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी तुम्ही पाहू शकतात मस्त अशी जाळी पडलेली आहे. आता मी अर्ध पीठ काढते, अर्ध्या पिठाचे तुम्हाला अनारसे बनवून दाखवते. अर्ध पीठ तसंच राहू देते. जेव्हा लागेल त्यावेळेस अनारसे बनवेल. घेतलेलं अर्ध पीठ पुन्हा 1 मिनिटासाठी आपल्याला असं मऊ छान स्मूथ करून घ्यायचं आहे. ह्या प्रकारे असं पीठ तुम्ही करून घेतलं तर यामध्ये 1 थेंब सुद्धा आपण कुठेही दूध किंवा पाण्याचा वापरलेला नाही. परफेक्ट असं हे पीठ झालेलं आहे. आता पुरी बनवण्यासाठी जसे आपण उंडे करून घेतो ना पेढ्याच्या साईजचे तसे हे उंडे करायचे आहे. तर या ठिकाणी मी काही प्रमाणामध्ये
उंडे हे करून घेतलेले आहे. असा गोळा घ्यायचा आणि हातावरती रगडून घ्यायचा आहे, दोघं हातावरती, म्हणजे एकदम मऊ स्मूथ, कुठेही क्रॅक न जाता हा उंडा होतो. अशा प्रकारे साधारण 7 ते 8 उंडे करून घेतलेले आहे. त्यानंतर आपल्याला अनारसे करायला सुरुवात करायची आहे. तर खाली प्लास्टिक पेपर घेतलेला आहे आणि पोलपाट घ्यायचा आहे. वरतून लाटण्याने लाटून घ्यायचे आहे. अगदी पुरीसारखे मस्त असे हे अनारसे लाटले जातात, कुठेही चिटकत नाही किंवा कुठेही अनारसा लाटताना फाटत नाही. तर जास्तही लाटायचे नाही. तर असं थोडंसं हे लाटून घेतल्यानंतर खसखस घ्यायची आहे आणि खसखस टाकायची आहे अनारशावरती. आता खसखस जर का तळताना निघत असेल, ती व्यवस्थित छान अशी चिटकावी, त्यासाठी वरतून सुद्धा आपल्याला थोडंसं लाटून घ्यायचं आहे. म्हणजे अनारसाही लाटला जातो आणि खसखस सुद्धा मस्त अशी चिटकली जाते. ती तळताना अजिबात निघत नाही. म्हणून खसखस लावल्यानंतर अशा प्रकारे हाताने दाबून घ्या किंवा लाटण्याने लाटून घ्या, ती अजिबात तळताना निघणार नाही. आता यावरती असं बोट जरी फिरवलं तरी सुद्धा खसखसही निघत नाही. मस्त छान अशी चिटकली गेलेली आहे. अनारसे हे तळून घ्यायचे आहे. त्यासाठी अनारसा तळताना असा हातावरती घ्यायचा आहे. सहज निघतो हा अनारसा. प्लास्टिक पेपरला तेल तूप काही न लावता सहजच हातावरती हे अनारसे घेता येतात. आता अनारसे तळण्यासाठी तेल तापायला ठेवून घेतलेलं आहे. तेल कितपत तापलेलं असायला हवं बरं का. तर अनारसा सोडण्याच्या आधी असा छोटासा अनारशाच्या पिठाचा गोळा टाकून पाहायचा. अगदी हलके बुडबुडे निघाले आणि हळूहळू तो वरती आला गोळा, तर इतपतच तापलेलं तेल असायला हवं. यापेक्षा जास्त तापलेल्या तेलामध्ये सुद्धा आपल्याला अनारसे तळायचे नाही. गॅसची फ्लेम कमीपेक्षा थोडीशी मोठी ठेवलेली आहे आणि मीडियमपेक्षा लहान ठेवायची आहे. तेल सुद्धा तुम्ही पाहू शकतात असंच तापलेलं असायला हवं. त्यामध्ये अनारसे सोडल्यानंतर असे हलके बुडबुडे निघल्यावरती हळूहळू तो अनारसा वर येतो. तोपर्यंत आपल्याला चमच किंवा झारा काही अनारशाला लावायचा नाही. असा थोडासा वर आल्यानंतर तेल वरतून आपल्याला हे सोडायचं आहे झाऱ्याने. अशा प्रकारे असा हा अनारसा तेलामध्ये दाबला तरी सुद्धा अजिबात विरघळत नाही. तुम्ही पाहू शकतात अगदी परफेक्ट असं हे अनारशाचं पीठ झालं ना, असे मस्त आपले हे अनारसे होत असतात. जर का मोठ्या गॅसवरती अनारसे तळले तर बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्चे राहतात. त्यामुळे ते मऊ पडतात आणि पाहिजे तशी जाडीही पडत नाही. तुम्ही पाहू शकतात अनारशाला मस्त असा रंगही आलेला आहे आणि पूर्णपणे छान अशी मस्त जाडी दिसत आहे. अनारसा तळत असतानाच दुसरा अनारसा सुद्धा मी लाटून घेतला आणि अनारशामध्ये भरपूर तेल असते, ते आपल्याला व्यवस्थित असं निथळून घ्यायचं आहे. म्हणून दुसरा अनारसा सुद्धा सोडून घेतला. तोपर्यंत पहिल्या अनारशाचं तेल हे निथळलेलं आहे. आणखी यामध्ये काही प्रमाणामध्ये जर का तेल असलं तर ताट घ्यायचं आहे आणि अशी प्लेट ठेवायची आहे, त्यावरती चाळण ठेवायची आहे आणि चाळणीमध्ये हे जे अनारसे आहेत तळून घेतलेले ते ठेवत घ्यायचे आहे. मी तुम्हाला अनारसा जवळून सुद्धा दाखवते. मस्त जाळीदार असे हे अनारसे होत असतात आणि रंगही छान येतो. आता जर का लाटून तुम्हाला अनारसे करायचे नसल्यास तर प्लास्टिक पेपरवरती बनवलेला उंडा ठेवायचा आहे अनारशाचा आणि असा हाताने पसरून घ्यायचा आहे. हाताने थोडासा पसरून घेतल्यावरती खसखस घ्यायची आहे आणि खसखस ही अनारशाला लावून घ्यायची आहे. अशा प्रकारे खसखस लावून घेतल्यानंतर हाताने प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजे खसखस व्यवस्थित अशी ती दाबली जाते आणि तळताना निघत नाही. हा सुद्धा अनारसा आपल्याला तळून घ्यायचा आहे. पहिले 2 अनारसे आपण तळून घेतले तरी सुद्धा अजिबात खसखस ही तेलामध्ये थोडी सुद्धा निघालेली नाही. हा अनारसा सुद्धा आपण तळून घेत आहोत आधीच्या अनारशाप्रमाणेच. तर मंडळी, तुम्ही हा अनारसे बनवण्याचा व्हिडिओ इथपर्यंत पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ जर का आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर का आधीच सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा ते दाबून ऑलवरती क्लिक करा. असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ पाहता येतील. मग मंडळी, आता वाट कसली पाहताय? मस्त अनारसे आपले हे तळून झालेले आहे आणि तुमच्या सुद्धा नातेवाईकांचे, मित्रमंडळींचे असे परफेक्ट अनारसे यावेत, त्यासाठी ह्या आपल्या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. अशा प्रकारे चाळण जर का आपण ठेवून घेतली, त्यामधलं राहिलेलं जे शिल्लकचं तेल असते ते पूर्णपणे निथळलं जाते आणि अजिबात आपले जे अनारसे आहे ते तेलगटही होत नाही.
ह्या दिवाळीच्या रेसिपीमध्ये फराळाच्या एक रेसिपी तुम्ही ही नक्कीच करून पहा. अगदी परफेक्ट रेसिपी आहे आणि मस्त खुसखुशीत जाळीदार चविष्ट आणि दिसायलाही मस्त आपली आजची ही अनारशाची रेसिपी झालेली आहे. अर्ध्या पिठाचे हे अनारसे मी करून घेतलेले आहे. मस्त जाळीदार असे भरपूर अनारसे झालेले आहे आणि पुरीसारखेच टम्म असे फुगलेले आहे अनारसे. कोणताही तुम्ही अनारसा हातात घ्या, मस्त असा फुगलेला तर आहेच, पण मस्त जाडी सुद्धा आलेली आहे. आता हा जो अनारसा आहे मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. फक्त वरतूनच नाही तर आतपर्यंत सुद्धा मस्त अशी ही अनारशाला जाडी आलेली आहे आणि अगदी परफेक्ट मस्त खुसखुशीत हे अनारसे झालेले आहे. मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार. आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद.